Hello students, myself योगेश वंशे. आज आपण ॲप्लाइड मेकॅनिक्स या सब्जेक्टच्या अंडर चॅप्टर पाहणार आहोत सिम्पल मशीन. तर सिम्पल लँग्वेजमध्ये सांगत झालं तर मशीन हे एक असे डिव्हाइस असणार आहे की एखादं वर्क म्हणजे काम करण्यासाठी आपल्याला जे कष्ट लागणार आहेत ते कष्ट म्हणजेच आपली एनर्जी कमी खर्च केली जाते. तर फर्स्ट पॉईंट पहा, डेफिनेशन ऑफ मशीन. Machine is and devices which utilize energy in the available form of doing some useful work called as machine. तर मशीनचे दोन टाईप पडतात. फर्स्ट आहे सिम्पल मशीन अँड सेकंड आहे कंपाऊंड मशीन. त्यामध्ये डेफिनेशन घ्यायची झाली सिम्पल लिफ्टिंग मशीनची तर पहा, सिम्पल लिफ्टिंग machine may be defined as to lift a heavy load, that is W, applying at a one point comparatively smaller force called as effort, that is P, applying at another point is called as simple lifting machine. तर म्हणजेच काय सांगितलंय, डब्ल्यू हे एक हेवी लोड आहे जे आपल्याला लिफ्ट करायचं म्हणजे आपल्याला उचलायचं आहे. तर दुसऱ्या साईडला आपल्याला पी म्हणजेच एफर्ट्स लावावे लागतील. तर ते बॅलन्स करण्यासाठी जे मशीन असणार आहे त्याला आपण सिम्पल लिफ्टिंग मशीन असं म्हणणार आहोत. तर सिम्पल लिफ्टिंग मशीनचे टोटल 9 प्रकार पडतात. फर्स्ट आहे सिम्पल व्हील अँड ॲक्सले, सेकंड आहे डिफरन्शियल व्हील अँड ॲक्सले, थर्ड आहे पुली ब्लॉक, त्यामध्ये सिंगल शेव, 2 शेव और 3 शेव. 4 नंबर आहे वॉर्म अँड वॉर्म व्हील, 5 नंबर आहे गिअर्ड पुली ब्लॉक, 6 नंबर आहे वेस्टर्न्स डिफरन्शियल पुली ब्लॉक, 7 नंबर आहे विंच क्रॅब, त्यामध्ये सिंगल अँड डबल क्रॅब किंवा सिंगल अँड डबल परचेस असे दोन टाईप पडतात. नेक्स्ट नंबर आहे सिम्पल स्क्रू जॅक. हे सर्व प्रकार सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये आलेत. त्यानंतरची नेक्स्ट डेफिनेशन आहे डेफिनेशन ऑफ कंपाऊंड मशीन. तर सिम्पल लँग्वेजमध्ये कंपाऊंड मशीन कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सिम्पल मशीन्स. तर एकापेक्षा जास्त ज्यावेळी सिम्पल मशीन कंबाईन करून एखादं मशीन क्रिएट केलं जाते तर त्याला आपण कंपाऊंड मशीन म्हणणार आहोत. एक्झाम्पलमध्ये बघा, ग्राइंडिंग मिल और प्रिंटिंग प्रोसेस एक्सेट्रा. तर नेक्स्ट पॉईंट असणार आहे बेसिक कन्सेप्ट. तर ह्या चॅप्टरवर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी काही बेसिक कन्सेप्ट लागतात. तर त्यामधले फर्स्ट आहे लोड. डेफिनेशन ऑफ लोड, द वेट टू बी लिफ्टेड इज नोन ॲज लोड, किंवा त्याला दुसरं डेफिनेशन आहे द रेजिस्टन्स टू बी ओव्हरकम बाय द मशीन इज कॉल्ड ॲज लोड, दॅट इज डब्ल्यू, विच इज डिनोटेड बाय डब्ल्यू. सेकंड आहे एफर्ट. द डेफिनेशन ऑफ एफर्ट इज टू लिफ्ट द लोड इज नोन ॲज एफर्ट, म्हणजेच जो लोड असणार आहे डब्ल्यू तो लिफ्ट करण्यासाठी उचलण्यासाठी आपल्याला जे काही एनर्जी लागणार आहे दॅट इज कॉल्ड एफर्ट. किंवा त्याला सेकंड डेफिनेशन आहे फोर्स ॲप्लाइंग टू ओव्हरकम द रेजिस्टन्स ऑन द मशीन इज कॉल्ड ॲज एफर्ट. थर्ड नंबरची डेफिनेशन असणार आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. तर त्याचा शॉर्ट फॉर्म आहे MA. डेफिनेशन बघा, इट इज द रेशियो ऑफ लोड लिफ्टेड बाय द मशीन टू द एफर्ट ॲप्लाइंग ऑन द मशीन. तर हा सिम्पल लँग्वेजमध्ये रेशो असणार आहे लोड डिवाइड बाय एफर्ट. तर नोट बघा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज हॅज नो युनिट, जसं की लोडला आणि एफर्टला युनिट असणार आहे न्यूटन और किलोन्यूटन. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजला युनिट नसणार आहे. त्यानंतर सेकंड नोट आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज अ प्युअर नंबर
अँड इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. तर ही इम्पॉर्टंट नोट आहे. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची व्हॅल्यू ही कायम 1पेक्षा मोठी असणार आहे. नेक्स्ट डेफिनेशन आहे व्हेलॉसिटी रेशो, दॅट इज VR. इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स moved or traveled by effort to the distance moved or traveled by load is called as a velocity ratio. तर सिम्पल लँग्वेजमध्ये बघा, जेव्हा एखादं वेट म्हणजे लोड आपल्याला लिफ्ट करायचं असेल त्यावेळी त्या लोडनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि आपण जे एफर्ट्स लावणार आहे त्या एफर्ट्सनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स या दोन्हीचा रेशो म्हणजे VR असणार आहे, व्हेलॉसिटी रेशो. तर VR is equal to distance traveled by effort divided by distance traveled by load. त्यामुळं जर नोटेशन असणार आहे VR is equal to Y divided by X. तर नोट लक्षात ठेवा, व्हेलॉसिटी रेशो ॲज ऑल्सो नो एनी युनिट. तर व्हेलॉसिटी रेशो एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला एक डायग्राम दिलेला आहे. डायग्राम पहा, सिम्पल लिफ्टिंग मशीनचे डायग्राम दिलेले आहे. डायग्रामच्या लेफ्ट साईडला लोड म्हणजेच वेट आहे आणि राईट साईडला एफर्ट म्हणजेच आपल्याला जी एनर्जी खर्च करायची आहे ती आहे. डायग्रामच्या दोन्ही साईडला लेफ्ट अँड राईट साईडला पुली दिलेली आहे. तर आपला जो लोड आहे W तो आपल्याला लिफ्ट करायचा म्हणजेच उचलायचा आहे. त्यासाठी आपल्याला P हे एफर्ट लावायचे आहेत. तर लोड लेफ्ट साईडला आहे, एफर्ट हे राईट साईडला आहे. आपल्याला W लिफ्ट करण्यासाठी जे काही पीची व्हॅल्यू लागणार आहे तर पीचा ब्लॉक डाऊनवर्ड येणार आहे आणि W हा लोड अपवर्ड जाणार आहे. तर Wची पोझिशन चेंज होणार आहे प्लस पीची पण पोझिशन चेंज होणार आहे. म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड हे आपण इंडिकेट करणार आहे X या नोटेशनने आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट हे इंडिकेट करणार आहे स्मॉल y या नोटेशनने. त्यानुसार VR इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट डिवाइड बाय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. त्यामुळं फॉर्म्युला येतो VR इज इक्वल टू Y डिवाइड बाय X. नेक्स्ट डेफिनेशन असणार आहे इनपुट ऑफ द मशीन. इट इज द प्रोडक्ट ऑफ एफर्ट अप्लाइड ऑन द मशीन अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट. तर सिम्पल फॉर्म्युला आहे इनपुट इज इक्वल टू P इंटू Y म्हणजेच एफर्ट इंटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट. नेक्स्ट डेफिनेशन इनपुटच्या ऑपोजिट असणार आहे आउटपुट. त्यामुळं एफर्टच्या ऑपोजिट शब्द इथे येणार आहे आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्टच्या ऑपोजिट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड येणार आहे. तर डेफिनेशन बघा, आउटपुट इट इज द प्रोडक्ट ऑफ लोड लिफ्टेड बाय मशीन अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. फॉर्म्युला असणार आहे आउटपुट इज इक्वल टू W इंटू X. तर इनपुट आणि आउटपुट हे दोन्ही ऑपोजिट असल्यामुळे लोडच्या जागी एफर्ट आणि एफर्टच्या जागी लोड ह्या व्हॅल्यू रिप्लेस झाले. तसंच त्याने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्ससुद्धा रिप्लेस झालेले आहे. नेक्स्ट पॉईंट आहे इफिशियन्सी ऑफ मशीन. तर ही टर्म खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जेव्हा आपण एखाद्या मशीनला इनपुट देतोय तर त्या मशीनमधून आपल्याला किती आउटपुट मिळतोय हे आपण पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस करतोय, तर त्याला आपण इफिशियन्सी ऑफ मशीन म्हणतोय. त्याचं नोटेशन आहे स्मॉल n आणि इफिशियन्सी ही कायम पर्सेंटेजमध्ये दाखवली जाते. तर फॉर्म्युला बघा, इफिशियन्सी इज द रेशो ऑफ आउटपुट टू इनपुट. त्यामुळं इट इज द रेशो ऑफ आउटपुट ऑफ अ मशीन टू द इनपुट ऑफ द मशीन इज कॉल्ड एज इफिशियन्सी ऑफ मशीन. जनरली इट इज एक्सप्रेस्ड इन पर्सेंटेज. तर फॉर्म्युल्यात बघा ती कायम पर्सेंटेजमध्ये दाखवली जाते, त्यामुळे त्याला 100ने मल्टिप्लाय केलेलं आहे. नोट बघा, इनपुट इज ऑलवेज ग्रेटर दॅन आउटपुट बिकॉज ड्यू टू सम फ्रिक्शनल लॉसेस इन मशीन देर इज अ फ्रिक्शनल लॉस. म्हणजेच जेव्हा एखाद्या मशीनला आपण इनपुट देतोय तर तेवढाच आउटपुट आपल्याला भेटत नाही, आउटपुट हा कमी भेटला जातोय. कारण फ्रिक्शनल लॉस म्हणजेच त्या मशीनमध्ये पार्टमध्ये होणारं जे घर्षण आहे त्यामुळे एनर्जी लॉस होते, म्हणून इनपुट इज इक्वल टू आउटपुट नसणार आहे. त्यामुळं फ्रिक्शन लॉस इज इक्वल टू इनपुट मायनस आउटपुट हा सिम्पल फॉर्म्युला एक तयार होतो इथं. नेक्स्ट आहे
ideal machine. The efficiency of machine is 100%, then the machine is said to be ideal machine. आत्ताच मी सांगितलं की इफिशियन्सी ज्यावेळी नेक्स्ट आहे आयडियल मशीन. द इफिशियन्सी ऑफ मशीन इज 100%, देन द मशीन इज सेड टू बी आयडियल मशीन. तर जेव्हा एखाद्या मशीनला आपण इनपुट देतोय तर तेवढाच आपल्याला आउटपुट जर भेटला तर आपण त्याला म्हणतोय आयडियल मशीन. म्हणजेच इफिशियन्सी किती असणार आहे 100%. तर सिम्पल लँग्वेजमध्ये आउटपुट इज इक्वल टू इनपुट. परंतु आउटपुट इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे डब्ल्यू इंटू एक्स आणि इनपुट इज इक्वल टू आहे पी इंटू वाय. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला मिळते डब्ल्यू बाय पी इज इक्वल टू वाय बाय एक्स. परंतु डब्ल्यू बाय पी म्हणजेच असणार आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज दॅट इज एम ए आणि वाय बाय एक्स असणारा व्हेलॉसिटी रेशो. त्यामुळं नवीन डेफिनेशन एक तयार होते किंवा नवीन रिलेशन आपल्याला इथे मिळालं आहे. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो, देन मशीन इज आयडियल. आणि नेक्स्ट पॉईंटला एक नोट दिले, ती खूप इम्पॉर्टंट नोट आहे. इन युनिवर्स म्हणजे ह्या जगामध्ये नो मशीन विल बी आयडियल. म्हणजे कोणतंच मशीन असं आहे असं नाही की जे इनपुट इज इक्वल टू आउटपुट देते. देअरफोर द इफिशियन्सी इज ऑलवेज लेस दॅन 100%. त्यामुळे इफिशियन्सी ही कोणत्याही मशीनची 100% नसणार आहे, प्रत्येक वेळी 100%पेक्षा कमी असणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे रिलेशनशिप बिटवीन मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो अँड इफिशियन्सी ऑफ मशीन. दॅट इज एम ए व्ही आर अँड एन. एन म्हणजेच इफिशियन्सी. तर फॉर्म्युला बघा, इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट डिवाइड बाय इनपुट. आउटपुटचा फॉर्म्युला डब्ल्यू इंटू एक्स, इनपुटचा फॉर्म्युला पी इंटू वाय. तर ॲडजस्टमेंट केल्यानंतर आपल्याला फॉर्म्युला मिळतो डब्ल्यू बाय पी इज इक्वल टू वाय बाय एक्स. मग डब्ल्यू बाय पी इज इक्वल टू आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज दॅट इज एम ए आणि वाय बाय एक्स आहे व्ही आर म्हणजे व्हेलॉसिटी रेशो. त्यामुळं इफिशियन्सीचा नवीन फॉर्म्युला डेव्हलप झाला आहे एम ए डिवाइड बाय व्ही आर इंटू 100 दॅट इज कॉल्ड इफिशियन्सी. हे झाले या तिन्हीमधलं रिलेशन. नेक्स्ट पॉईंट आहे efficiency of machine is also defined as the ratio of MA of machine that is mechanical advantage of machine to the VR of the machine म्हणजेच velocity ratio of the machine. Friction in machine. The machine can never be ideal machine. There is always some amount of friction present in the every machine. म्हणजेच की फ्रिक्शन लॉस म्हणजे घर्षणामुळे होणारं लॉस किंवा एनर्जी लॉस होणे, ह्याला आपण म्हणतो फ्रिक्शनल लॉस. नेक्स्ट पॉईंट आहे आयडियल एफर्ट. आयडियलचं नोटेशन असणार आहे आय आणि एफर्टचं नोटेशन आहे पी. लेट पी बी द ॲक्च्युअल एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड डब्ल्यू. Let Pi be the ideal effort required to lift a load W, then there is no friction, so machine is ideal. Therefore, MA is equal to VR. तर MA ची व्हॅल्यू पुट करायची आहे W डिवाइड बाय PI इज इक्वल टू VR. फॉर्म्युला PI मध्ये कन्वर्ट करायचा आहे. PI इज इक्वल टू W अपॉन VR. So the ideal effort can be calculated as W by VR is called as ideal effort. Next point आहे effort lost in friction, that is PF. The actual effort is always greater than ideal effort, that is P is always greater than PI. त्यानंतर आपल्याला फ्रिक्शनल लॉस कॅल्क्युलेट करायचा, त्यामुळं एफर्ट लॉस इन फ्रिक्शन इज इक्वल टू पी मायनस पी आय. तर पी मायनस पी आयची व्हॅल्यू पुट करायची आहे डब्ल्यू अपॉन व्ही आर. इथं आपल्याला एक रिलेशन मिळतं आहे पी एफ इज इक्वल टू पी मायनस डब्ल्यू अपॉन व्ही आर. नेक्स्ट डेफिनेशन आहे आयडियल लोड दॅट इज डब्ल्यू आय.
Let Wi be the ideal load and W be the actual load. The machine is ideal one so that MA is equal to VR. म्हणजे आयडियल मशीन ज्यावेळी असणार आहे त्यावेळी MA इज इक्वल टू VR असणार आहे. MA ची व्हॅल्यू पुट केली W/P आणि VR ॲज इट इज ठेवलं तर WI/P इज इक्वल टू VR. नेक्स्ट लाईनला फॉर्म्युला WI मध्ये कन्वर्ट केला, फॉर्म्युला येतो WI इज इक्वल टू VR इंटू P. आणि लास्ट डेफिनेशन असणार आहे लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, दॅट इज WF. द आयडियल लोड इज ऑलवेज ग्रेटर दॅन ॲक्च्युअल लोड, सो WI इज ग्रेटर दॅन W. आपल्याला लोड लॉस काढायचा आहे त्यामुळे WF इज इक्वल टू WI मायनस W. नेक्स्ट लाईनला नवीन रिलेशन मिळते WF इज इक्वल टू P इंटू VR मायनस W. तर इथंपर्यंत आपल्याला ओनली फॉर्म्युले होते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे फॉर्म्युले यूज करून प्रॉब्लेम म्हणजेच एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तुम्हाला या नोट्स प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्या नोट्स एकदा राईट करून घ्या. नेक्स्ट लेक्चरला आपण डायरेक्ट या फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल घेणार आहोत. थँक्यू.